नमस्कार मित्रांनो, आर्या टीव्हीच्या या आध्यात्मिक चॅनलवर आपलं पुन्हा स्वागत आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण अद्वैतानुभूती ग्रंथातील श्लोक 50 ते श्लोक 56 पर्यंतचे विवेचन ऐकणार आहोत. तर चला आजच्या एपिसोडची सुरुवात करूया. आजचा श्लोक असा आहे, श्लोक 50. न्यस्य नास्त्य एव संसारः यद्वत् अज्ञस्य कर्मिणा जानता नैव हि यद्वत् रज्जु सर्पम अजानता. विवेचन ऐकूया. ज्याला ज्ञान प्राप्त आहे त्याच्यासाठी संसार नाही. जसा अज्ञ व्यक्ती कर्मामध्ये गुंतलेला असतो, ज्ञान झालेल्या व्यक्तीला भीती उरत नाही. जशी रज्जूमध्ये सर्प आहे असे वाटणाऱ्या अज्ञानाला असते. श्लोकात रज्जू सर्पाचा दृष्टांत दिला आहे. अज्ञानामुळे माणूस रज्जूमध्ये सर्पाचा भ्रम करतो, पण ज्ञान झाल्यावर तो सर्पाचा भास नाहीसा होतो. तसेच आत्मज्ञान झाल्यावर संसाराचे दुःख संपते. येथे संसार म्हणजे मोह, अज्ञान व कर्मबंधन. ज्ञानाला या बंधनापासून मुक्ती मिळते. श्लोक 51. सैंधवस्य धन यद्वत् जला योगा जलम भवेत् स्वात्मयोगा तथा बुद्धि आत्मैव ब्रह्मवेदिना. विवेचन ऐकूया. जसे सैंधव अर्थात मीठ पाण्यात टाकल्यावर पाण्यात मिसळून पाणीच होते, तसेच ब्रह्मज्ञानाने बुद्धी स्वतःलाच आत्मस्वरूपात अनुभवते. हा श्लोक बुद्धी व आत्म्याचा परस्पर संबंध स्पष्ट करतो. अज्ञानामुळे आपण बुद्धीला स्वतंत्र समजतो, पण ब्रह्मज्ञानामुळे बुद्धी आत्म्याशी एकरूप होते. हे एकात्मेचे ज्ञानच ब्रह्मवेदना, ब्रह्मज्ञान आहे. श्लोक 52 ऐकूया. तोयाश्रयेषु सर्वेषु भानु एकः अपि अनेकवत् एक अपि आत्मा तथा भाति सर्वक्षेत्रेषु अनेकवत्. विवेचन ऐकूया. सर्व पाण्याच्या ठिकाणी सूर्य एक असूनही तो अनेक प्रतिबिंबांमध्ये दिसतो. तसेच आत्मा एक असून प्रत्येक देहामध्ये वेगवेगळा असतो किंवा भासतो. श्लोकाने अद्वैत तत्वज्ञान स्पष्ट केले आहे. आत्मा हा नित्य एकच आहे, परंतु उपाधी अर्थात देह, मन, बुद्धी भिन्न असल्यामुळे आत्मा अनेक प्रकारे भासत असल्याचा भास होतो. जसे सूर्याचे पाण्यातील प्रतिबिंब, तसेच आत्म्याचे सर्वत्र अस्तित्व. श्लोक 53 ऐकूया. भानो अन्य इव आभाति जलभानु जले यथा आत्मना अन्य इव आभास भाति बुद्धो तथात्मना. विवेचन ऐकूया. जसे पाण्यातील सूर्य खऱ्या सूर्यापेक्षा वेगळा वाटतो, तसेच बुद्धीमध्ये आत्मा वेगळा भासत असल्याचा भास होतो. येथे प्रतिबिंबाचा दृष्टांत दिला आहे. आत्मा हा नित्य एक आहे, पण बुद्धीमुळे तो वेगळ्या रूपात भासतो. हा भास अज्ञानामुळे होतो. ज्याला ज्ञान आहे त्याला खरा आत्मस्वरूप कळतो. श्लोक 54 ऐकूया. बिंब विना यथा नीरे प्रतिबिंब भवेत् कथम विना आत्मनं तथा बुद्धो चित आभास भवेत् कथम. विवेचन ऐकूया. बिंबाशिवाय पाण्यात प्रतिबिंब कसे तयार होईल?
त्याचप्रमाणे आत्म्याशिवाय बुद्धीत चैतन्याचा चित्त भास कसा होईल? श्लोकाचा मुख्य अर्थ असा आहे की आत्मा ही बुद्धीचा मूळ आधार आहे. आत्म्याशिवाय बुद्धीत चैतन्य किंवा ज्ञान शक्य नाही. हे अद्वैत सिद्धांताचे मूळ आहे. श्लोक 55 ऐकूया. प्रतिबिंब चलत्वाद्या यथा बिंबस्य कहिर्चित न भवेयु तथा आभास कर्तृत्वाद्या तु न आत्मना. विवेचन ऐकूया. जसे पाण्यातील प्रतिबिंबाचा हलकापणा मूळ सूर्याला लागू होत नाही, तसेच बुद्धीतील चैतन्याचा कर्तृत्व भाग आत्म्याला लागू होत नाही. श्लोकाने आत्मा आणि बुद्धी यांच्यातील फरक स्पष्ट केला आहे. बुद्धीतील चैतन्य ही प्रतिबिंबासारखी आहे. ती मूळ आत्म्याशी संबंधित नाही. आत्मा नित्य, शुद्ध आणि अकर्ता आहे. श्लोक 56 पाहूया. जलै शैत्य आदिकं यद्वत् जलभानो न संस्पृशेत बुद्धे कर्मादिकं तद्वत् चित् आभासं न संस्पृशेत. विवेचन ऐकूया. पाण्याचा गारवा पाण्यातील सूर्य प्रतिबिंबाला लागू होत नाही, त्याचप्रमाणे बुद्धीतील कर्म आणि भावना आत्म्याच्या चैतन्याला लागू होत नाही. हा श्लोक आत्म्याच्या नित्यता व शुद्धता सिद्ध करतो. बुद्धीतील क्रिया, भावना व विचार हे आत्म्याशी संबंधित नाही. आत्मा हे त्या सगळ्यांपासून स्वतंत्र आहे. जसा पाण्याचा गारवा मूळ सूर्याला लागू होत नाही, तसंच. तर आजचं विवेचन इथेच संपलं. भेटूया पुढच्या भागात एक नवीन श्लोक आणि त्याच्या विवेचनासोबत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार.